गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 13वा। ओम श्री गणेशाय नम, श्री कुलदेवते नम, श्री सरस्वते नम, श्री गुरुभे नम। नामधारक सिद्ध्यांच्या चरणाला वंदन करून म्हणाला, गुरुदेव, तुम्ही तर माझ्यासाठी संसार सागर तारक आहात। तुम्ही दाखवलेल्या ज्ञानप्रकाशाने माझे मन शांत स्थिर झाले आहे। तुम्ही आतापर्यंत सांगितलेले गुरुचरित्राचे सेवन करूनही माझी श्रवण तृषा अधिकच वाढत आहे। ती शमवण्यासाठी तुम्ही समर्थ आहात। ज्याने कधी स्वप्नातही ताकसुद्धा पाहिले नाही व पिले नाही, त्याला जर दुधाचे भरलेले भांडे मिळाले तर त्याची जशी अवस्था होईल तशी माझी अवस्था झाली आहे। महाराज, आपले माझ्यावर अनंत उपकार आहेत, याची परतफेड मी जन्मोजन्मी करू शकणार नाही। आपण मला ऐकण्याची माझी इच्छा आहे। श्री नरसिंह सरस्वतीविषयी मला आणखीन सविस्तर सांगा। गुरुदेव, नरसिंह सरस्वती प्रयाग क्षेत्री असताना त्यांनी माधव सरस्वतीस दीक्षा दिली असे आपण सांगितले, पण पुढे ते सांगण्याची कृपा करा। नामधारकाची ही जिज्ञासा पाहून सिद्ध्यांना अतिशय आनंद झाला। त्यांनी नरसिंह सरस्वती सांगण्यास सुरुवात केली। ते म्हणाले, श्री नरसिंह सरस्वतींनी प्रयाग क्षेत्री माधव सरस्वतीस दीक्षा दिली। त्यानंतर ते काही काळ तिथेच राहिले। यांची ख्याती सगळीकडे पसरली। अनेक जण त्यांचे शिष्य झाले। त्यांनी माधव सरस्वतीसह 7 जणांना संन्यास दीक्षा देऊन त्यांच्यावर अनुग्रह केला। हे सर्व शिष्य मोठे प्रज्ञावंत व स्वामीनिष्ठ होते। बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध असे 7 शिष्य होते। तय शिष्याबरोबर येऊन नरसिंह सरस्वती दक्षिण यात्रेला निघाले। अनेक तीर्थक्षेत्राचे दर्शन घेत घेत ते आपल्या जन्मगावी म्हणजेच करंजा आले। ते आपल्या आईवडिलांना व भावंडांना भेटले। त्यांच्या आगमनाने सगळ्या गावाला अतिशय आनंद झाला। नरसिंह सरस्वतीच म्हणजे साक्षात श्री दत्तात्रयांची अशी सर्वांची दृढ श्रद्धा होती। लोकांनी आपल्या घरी त्यांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली। त्यांच्या आईवडिलांनाही मोठ्या भक्तिभावाने पूजन केली। आईला गतजन्माची आठवण झाली। आपण केलेल्या प्रदोष पूजे फळास आली असे तिला वाटले। ती आपल्या पतीला म्हणाली, मी गतजन्मी परमज्ञानी व विश्ववंद असा पुत्र मला व्हावा अशी मी श्रीपाद श्रीवल्लभांना प्रार्थना केली होती। त्यांनी मला भगवान शंकराची आराधना व प्रदोष व्रत करण्यास सांगितले व तुझी इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला होता। त्याचा आशीर्वाद या जन्मी सफल ठरला। श्रीपाद श्रीवल्लभांचा माझ्या पोटी अवतार झाला होता। माधव व अंबा यांनी नरसिंह सरस्वतीच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना केली, तू आमचा उद्धार कर। त्यांनी अशी प्रार्थना केली असता नरसिंह सरस्वती म्हणाले, पुत्राने संन्यास घेतला की त्याच्या 42 कुळांचा उद्धार होतो। त्यांना शाश्वत अशा ब्रह्मलोकाची प्राप्ती होते। त्याच्या कुळात आणखीन जे जन्म घेतात त्यांचाही ब्रह्मलोकी प्राप्त होतो। पूर्वी कोणी नरकात गेले असतील त्यांनाही ब्रह्मलोकाची प्राप्ती होते। म्हणूनच मी संन्यास घेतला। तुम्हाला सुद्धा ब्रह्मपदाची प्राप्ती होईल। तुमचे पुत्र शतायुष्य होतील। तुम्हाला पुत्र पौत्र पाहावयास मिळतील। शेवटी तुम्ही काशी क्षेत्री देह ठेवाल। काशी क्षेत्र मुक्तिस्थान आहे। तुम्ही कसलीही चिंता करू नका। माधव आणि अंबा यांना रत्नाई नावाची कन्या होती। ती श्री स्वामी नरसिंह सरस्वतीच्या पाया पडून म्हणाली, स्वामी, माझा उद्धार करा। मी या संसार सागरात बुडाले आहे। संसारातील त्रिविध तपाची मला भीती वाटते। संन्यास घेऊन तपश्चर्या करावी असे मला वाटत लागले आहे। तिने अशी विनंती केली असता श्री गुरु नरसिंह सरस्वती म्हणाले, स्त्रियांनी आपल्या पतीला शिवस्वरूप मानून त्यांची सेवा करावी। त्यांच्यासाठी संसार त्याग करून संन्यास घेण्याची काहीच गरज नाही। वेदशास्त्रा पुराणातही हेच सांगितले आहे, म्हणून तू संसारच कर। श्री गुरुनी असे सांगितले असता रत्नाई म्हणाली, गुरुदेव, आपण त्रिलोक्य ज्ञानी आहात।
भविष्यभूत सर्व काही जाणतात, म्हणून माझे प्रारब्ध काय आहे ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी. रत्नाईने अशी विनवणी केली असता श्री गुरु म्हणाले, तुला तपश्चर्या करायची असली तर तुझे सचित पाप खूप मोठे आहे व ते तुला भोगावेच लागणार आहे. तू पूर्ण जन्मी एका गाईला लात मारली होतीस. तू शेजारच्या पती पत्नीमध्ये भांडणे लावून दिलीस. या पापकर्मामुळे तुझ्या सर्वांगाला कुष्ठरोग होईल. तुझा पती त्याग करून तपश्चर्येला जाईल. तुझे सर्वांग कुष्ठरोगाने नासेल. मग तुला माझे दर्शन घडेल. मग तुला दक्षिणेकडे भीमा अमरजा संगमावरील गाणगापूर क्षेत्री जा. त्या संगमाला पापविनाशी तीर्थ असे म्हणतात. त्या तीर्थात स्नान केलेस की तुझी सर्व पापे नष्ट होईल. तू पापमुक्त होशील. रत्नाईला असा उद्देश केला श्री गुरु आपल्या शिष्यासह दक्षिणेकडे त्र्यंबकेश्वरला क्षेत्री गेले. तिथेच गोदावरी नदीचा उगम होता. त्या तीर्थक्षेत्राचे महात्म्य फार मोठे आहे. पुराणात ते विस्तारून सांगितले आहे. ते मी तुला थोडक्यात सांगतो. ते लक्षपूर्वक आहे. असे सांगून सिद्धयोगी नामधारकाला गोदा महात्म्य सांगू लागले. भगवान शंकरांनी गंगेला आपल्या जटामुखात धारण केले होते. त्या काळी गौतम ऋषीसह अनेक ऋषीमुनी तपस्वी त्र्यंबकेश्वर क्षेत्रात तपश्चर्या करत होते. ते सर्वजण उदरनिर्वाहासाठी भातशेती करत असत. एकदा त्या सर्वांनी विचार केला, भगवान शंकराच्या मस्तकावरील गंगा जर कोणी आणली तर शेताला भरपूर पाणी मिळेल. त्यामुळे सर्व लोक कल्याण होईल. मग ते गंगा कोण आणू शकेल? हे मोठे कार्य कठीण आहे. गौतम ऋषींनी भगवान शंकराचे परमभक्त आहेत, महातपस्वी आहेत. त्यांनाच हे कार्य करणे शक्य आहे व त्याचवर काही संकट आल्याशिवाय हे ते काम करणार नाहीत. असा विचार करून त्या ऋषींनी आपल्या योगबळाने दुर्वेपासून एक मायावी सत्व गाय निर्माण केली व ती गौतम ऋषीच्या भातशेतीत सोडली. तिला घालवून देण्यासाठी गौतमाने दर्भाची एक काडी तिच्या शरीरावर दिशेने मारली. अन्य ऋषीच्या योगबलाने त्या काडीचे शस्त्र झाले. त्या शस्त्राच्या आघाताने ती गाय तडफडून मेली. गोहत्या म्हणजे महापाप. ते गौतमांच्या हातून घडले. त्यांनी अन्य ऋषींच्या त्याविषयी विचारले असता ते म्हणाले, तुम्ही गंगा नदीला पृथ्वीवर आणा. तिचा पाण्याने स्नान केल्यामुळे तुम्ही पापमुक्त होणार. गौतम ऋषींनी हे मान्य केले. मग त्यांनी कठोर तपश्चर्या करून शंकरांना प्रसन्न केले. प्रसन्न झालेले शंकर हवा असेल तो वर माग असे म्हटले. तेव्हा गौतम ऋषी म्हणाले, भगवंता, तुझ्या मस्तकावरील गंगा मनुष्याच्या पाप शलनासाठी या त्र्यंबकेश्वर क्षेत्री प्रकट कर. शंकरांनी तथास्तु असे म्हणून आपल्या मस्तकावरील गंगा अशा रूपाने त्र्यंबकेश्वर क्षेत्री अवतरित झाली. गौतमाच्या तपश्चर्येने ती अवतरणित झाली व तिला गौतमी असे म्हणतात. गौतमी म्हणजेच गोदा. तिला दक्षिण गंगा असेही म्हणतात. या नदीत स्नान केले असता मनुष्य महाची पापमुक्त होतो असे या नदीचे थोर महात्म्य आहे. माधवारण्य स्तवन करत म्हणाले, अहो जगद्गुरू, आपण साक्षात त्रिलोक्याचा अवतार आहात. आपण लोकांना सामान्य मनुष्य वाटता, पण असे आपण खरोखर परमपुरुष जगज्योत आहात. आपण लोकोद्धारासाठी या भूमीवर अवतारला आहात. आज मला आपले चरणदर्शन झाले. मी खरोखरच कृतज्ञ झालो, धन्य झालो. माधवरावांनी केलेल्या स्तवनाने श्री गुरु प्रसन्न झाले आहेत. ते म्हणाले, तुझी तपश्चर्या सफल झाली आहे. तुला ब्रह्मलोकाची प्राप्ती होईल. तू जी मानसपूजा सेवा करत आहेस तशीच करत राहा. तुला प्रत्यक्ष श्री दत्तात्रयांचे दर्शन घडेल. याबद्दल जराही शंका धरू नकोस. माधवरावांना असे आश्वासन देऊन श्री गुरु गंगातीरीवरील वासर ब्रह्मेश्वर क्षेत्री आले. त्यांनी सर्व शिष्यासह गंगा स्नान केले. त्यावेळी पोटदुखीने अगदी त्रस्त झालेला एक ब्राह्मण नदीवर येऊन गडबडा लोळू लागला. पोटदुखीने तो अगदी कासावीस झाला होता. त्याला अन्न पचत नसे. अन्नाचा
त्याचा शत्रूच झाला होता. त्यामुळे तो नेहमीच उपाशी असे. भोजन केले तरी त्याच्या पोटात प्राणांतिक वेदना होत असत. आत्महत्या करावी काय असे त्याला वाटत असे. तो कधीतरी महिना 15 दिवसांनी भोजन करत असे. आदल्या दिवशी महानवमीला त्याने मिष्टान भोजन केले होते. वेदना असह्य होत होत्या. त्यावेळी तो स्वतःशी म्हणाला, आता जगण्यात काही अर्थ नाही. या वेदना सोसण्यापेक्षा गंगेत जीव द्यावा. अन्न हा प्राण, अन्न हे जीवन असे म्हणतात, पण अन्नच माझा वैरी झाले आहे. आता जगणे नको, आता मेलेले बरे. असा विचार करून त्याने पोटाशी दगड बांधून जीव देण्यासाठी गंगेत प्रवेश केला. भगवान शंकराचे स्मरण करून तो म्हणाला, मी भूमीला भार झालोय. मी आयुष्यात कसलाही परोपकार केला नाही, कुणालाही अन्नदान केले नाही. यापूर्वीच्या जन्मात मी सर्व कर्म केली, त्याचेच मी हे फळ भोगतो आहे. मी ब्राह्मणाच्या तोंडचा घास हिरावून घेतला, गोहत्या केली, कुणाचा तरी विश्वासघात केला, पुंज अर्धवट केलं, गुरुची निंदा केली, आई वडिलांची अवज्ञा केली, म्हणूनच मला हे दुःख भोगावे लागत आहे. किंवा मी ब्राह्मणाचा अपमान केला असेल, दारी आलेल्या अतिथीला अन्न दिले नसेल, कुणाच्या तरी शेताला आग लावली असेल, आई वडिलांचा त्याग केला असेल. या पापामुळेच मला या जन्मी हे दुःख भोगावे लागत आहे. अशी त्याची खूप आत्मनिंदा केली. स्वतः आत्महत्येशिवाय तारणोपाय नाही हा विचार करून तो नदीच्या पाण्यात शिरला. श्री गुरूंनी या ब्राह्मणाला पाहिले. त्यांनी आपल्या शिष्यांना पाठवून त्या ब्राह्मणाला बोलावून घेतले. मग श्री गुरु त्याला म्हणाले, अरे, आत्महत्या हे महापाप आहे. तू कशासाठी आत्महत्या करत आहेस? मला सगळे काही सांग. त्या ब्राह्मणाने त्याला पोटदुखीबद्दल सर्व काही सांगितले. हे ऐकताच श्री गुरु म्हणाले, तू कसलीही चिंता करू नकोस. तुझे दुखणे गेले समज. माझ्याजवळ त्याच्यावर औषध आहे. आता तू पोटभर जेवू शकशील. तुझे पोट दुखणार नाही. कसलीही शंका धरू नकोस, घाबरू नकोस. हे ऐकताच त्या ब्राह्मणाला अगदी हसावयासे वाटले. त्याचवेळी तिथे एक ब्राह्मण आला. तो ग्रामाधिकारी होता. ती श्री गुरुला वंदन करून म्हणाला, आज आपले दर्शन झाल्याने मी पावन झालो. श्री गुरुंनी त्यांना विचारपूस केली. तेव्हा ते म्हणाला, मी किंडिया गोत्री आपस्तंभ शंखेचा ब्राह्मण म्हणून माझे नाव स्वयंदेव आहे. मी कडगाची गावचा रहिवासी असून पोटासाठी सेवा चाकरी करतो. मी एक यवनाकडे चाकरी करत असून 1 वर्षापासून गावचा अधिकारी म्हणून काम करतो. आज आपण दर्शन झाले, मी धन्य झालो. आपणच या विश्वाचे तारक आहात. आज आपले दर्शनाने माझे जन्मंतरीचे पाप नाहीसे झाले. ज्याच्यावर आपला अनुग्रह होता तो हा संसार सागर तारून जातो. गंगा मनुष्याचे पाप नाहीसे करते, चंद्र ताप नाहीसा करतो व कल्पवृक्ष दारिद्र्य नाहीसे करते. परंतु एका सद्गुरूच्या दर्शनाने या तिन्ही गोष्टी नाहीशा होतात. सायदेवाने हे स्तवन केले असता श्री गुरु प्रसन्न झाले. ते म्हणाले, सायदेव, हा ब्राह्मण पोटदुखीने अगदी बेजार झाला आहे. तो आत्महत्या करण्यास निघाला होता, पण मी त्याला थांबवले आहे. त्याला खूप भूक लागली आहे. त्याला तुझ्या घरी घे आणि उत्तम भोजन दे. यावर सायदेव म्हणाला, महाराज, मी याला भोजन दिले आणि त्याचे प्राण गेले तर ब्रह्महत्येचे पाप मला लागेल. श्री गुरु म्हणाले, तसे काही होणार नाही. तू चिंता करू नकोस. मी सांगितले तसे कर. ते अन्न खाल्ल्याने हा व्याधीमुक्त होईल. सायदेव म्हणाले, स्वामी महाराज, तुम्ही माझ्या घरी भोजन करावे अशी माझी फार इच्छा आहे. श्री गुरुने हे आनंदाने मान्य केले. मग सायदेव आपल्या घरी गेला. पोटदुखी असलेला तो ब्राह्मणही त्याच्याबरोबर गेला. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, त्याचवेळी आम्हीही तिथेच होतो. श्री गुरु भिक्षेसाठी म्हणून निघाले. ते कबूल केल्याप्रमाणे आपल्या शिष्यासह सायदेवाच्या घरी गेले. सायदेवाला त्या
त्याच्या पत्नीला अतिशय आनंद झाला. त्यांनी श्री गुरुचे स्वागत करून तिथे यथासांग पूजन केले. त्याचबरोबर आपले सर्व शिष्यही वंदन केले. त्याच्याबरोबर आलेल्या सर्व शिष्यांनाही वंदन केले. त्यांच्या भक्तिभावाने प्रसन्न झालेल्या श्री गुरूंनी साईदेवांना आशीर्वाद दिला. तुला उत्तम दीर्घायुष्य संतती प्राप्त होईल. तुझ्या वंशाची वृद्धी होईल. तुमच्या वंशात गुरुभक्तीची परंपरा कायम राहील. या वरदानाने साईदेवास व त्याच्या पत्नी जावई अतिशय आनंद झाला. त्यांनी श्री गुरूंना त्याच्या सर्व शिष्यांना त्या पोटदुखी असलेल्या ब्राह्मणाला स्वमुग्र भोजन दिले. श्री गुरूच्या आज्ञेने तो व्याधीमुक्त ब्राह्मणही पोटभर जेवला व श्री गुरूंच्या कृपाशीर्वादाने त्या क्षणी व्याधीमुक्त झाला. ते पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, सूर्योदय झाला असता अंधार शिल्लक राहील का? श्री गुरु दत्तात्रयांची कृपा झाली असता मनुष्याचे पाप, ताप, दैन, दुःख राहीलच कसं? श्री गुरुकृपा झाली असता मनुष्याची जन्माजन्मांतरीची सर्व दोष नाहीसे होतात. ग्रंथकार सरस्वती गंगाधर गुरुचरित्राच्या विस्ताराने सांगतात. यालाच आपले कल्याण असे वाटते. त्याने हे श्रद्धापूर्वक एकाग्र चित्तेने श्रवण करावे. जे कोणी हे गुरुचरित्र भक्तिभावाने श्रवण करतील त्यांना कोणतेही दुःख भोगावे लागणार नाही. त्यांना सर्व सुखाची प्राप्ती होईल. हे त्रिवार सत्य आहे. अशा रीतीने गुरुचरित्रातील श्री गुरूंचे करंजा नगरी भीमागमन व विप्रोदर व्यथा निवारण नावाचा अध्याय 13वा समाप्त झाला. श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्रातील अध्याय 14वा. कुर्य यवन शासन. सायदेव वरप्रधान. ओम श्री गणेशाय नम. श्री सरस्वते नम. श्री कुलदेवताय नम. नामधारक सिद्धयोग्यांना नमस्कार करून जय जयकार करून म्हणाला, आहो योगेश्वर, तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानसागर आहात. आता मला गुरुचरित्रातील पुढचे कथाभाग सांगा. त्यामुळे मला ज्ञानप्राप्ती होईल. पोटदुखी असलेल्या ब्राह्मणावर श्री गुरु प्रसन्न झाले. मग पुढे काय झाले हे मला सविस्तर सांगावे. नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले, शिष्य ऐका. गुरुचरित्र म्हणजे भक्तीसाठी कामधेनूच आहे. श्री गुरूंनी ज्याच्या घरी भिक्षा मागितली त्या सायदेव ब्राह्मणावर तो प्रसन्न झाले. ते सायदेवाला म्हणाले, तू माझी सेवा केलीस त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या वंशाचा उत्तरोत्तर गुरुभक्त जन्मास येतील. श्री गुरूंनी अशा आशीर्वाद दिला असता सायदेवाला अतिशय आनंद झाला. श्री गुरूंना चरणावर पुन्हा पुन्हा वंदन केले. श्री गुरूंचा जय जयकार करत तो म्हणाला, गुरुदेव, आपण त्रियमूर्तीचा अवतार आहात. केवळ अज्ञानामुळे तुम्ही लोकांचे मनुष्य वाटता. तुमचे महात्म्य वेदांनाही समजत नाही. तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश आहात. आपल्या भक्तीचा उद्धार करण्यासाठी त्यांना सन्मान मार्गावर लावण्यासाठी तुम्ही मनुष्याचा वेश धारण केला आहे. मी तुमचे महात्म्य वर्णन करू शकत नाही. तथापि माझी आपणास एक प्रार्थना आहे. माझ्या कुळाच्या भक्तीची परंपरा कायम राहू. माझ्या कुळातील सर्वांना पुत्र पौत्राद्री सर्व सुखे प्राप्त होवोत. शेवटी परलोक्य त्यांना सद्गती लाभो अशी प्रार्थना करून सायदेव म्हणाला, गुरुदेव, मी सध्या मोठ्या संकटात आहे. मी ज्या यवनाकडे सेवा चाकरी करतो तो अत्यंत क्रूर दुष्ट बुद्धीचा आहे. तो दरवर्षी ब्राह्मणाला ठार मारतो. आज त्याने मला ठार मारण्याचे ठरवले आहे. त्यासाठीच त्याने मला बोलावले आहे. आज मी त्याच्याकडे गेलो की तो नक्की माझे प्राण घेईल. गुरुदेव, आज मला तुमचे चरण दर्शन झाले असतानाही मला त्या यवनाकडे मरण कसे येणार? सायदेव असे म्हणताच श्री गुरु त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले, तू कसलीही काळजी करू नकोस. तू मनात भीती न बाळगता त्या यवनाकडे जा. तो तुझे काहीही वाईट करणार नाही. तो तुला अगदी प्रेमाने परत पाठवल. तू परत येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे. तू परत आलास की मी येथून जाईन. तू माझा भक्त आहेस. तुला वंशपरंपरागत सर्व सुखे प्राप्त होतील. तुझ्या वंशवेलीचा विस्तार होईल. तुझ्या घरी लक्ष्मी कायम राहील.
तुझ्या कुळातील सर्वजण शतायुष्य होतील. श्री गुरूंनी असा वर दिला असता आनंदित झालेला सायदेव या यवनाकडे गेला. सायदेवाने या यवनाकडे पाहिले तो काय, तो क्रूर यवन त्याला यमासारखा वाटला. सायदेवाला पाहताच तो यवन क्रोधाने लालले झाला. त्याला तो अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसू लागला. काय चमत्कार आहे हे त्याला समजले ना. अत्यंत संतापलेला तो यवन घरात गेला. त्याला चक्कर येऊ लागली. तशा स्थितीत तो आडवा झाला. त्याला झोप आली. तशा स्थितीत त्याला एक स्वप्न पडले. कोणीतरी एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्या शरीरावर शस्त्राचे घाव घालून त्याचे शरीराचे अवयव तोडत आहे. अत्यंत घाबरलेल्या त्या यवनाला जाग आली. तो धावतच घराबाहेर आला. तिथे त्या यवनाला जाग आली व त्याने म्हटला, आपल्याला इकडे कोणी बोलवले? आपण कृपा करून परत जा. अशी विनंती करून त्या यवनाने स्वयं सायदेवाला वस्त्र अलंकार देऊन निरोप दिला. सायदेवाला आनंद झाला. त्याने सुटकेचा श्वास सोडला. त्याच्या जीवावर बेटलेले संकट नाहीसे झाले होते. तो मनात श्री गुरूंचे चिंतन करत होता. त्याच्या हृदयात श्री गुरु स्मरण चालू असते. त्याला कसलीही भीती असत नाही. त्याला मृत्यूचीही भीती नसते. त्याच्यावर श्री गुरूची कृपा असते. त्याला यमाची भीती वाटत नाही. त्या यवनाने सायदेवाला परत जाण्याची विनंती केली असता आनंदित झालेला सायदेव धावत श्री गुरूंना व नरसिंह सरस्वतींना भेटण्यासाठी गेला. नदी तीरावर सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती आपल्या शिष्यांसोबत बसले होते. सायदेवाने श्री गुरूच्या चरणावर मस्तक ठेवले. त्याने श्री गुरूचे स्तवन करून त्याला सगळा वृत्तांत सांगितला. त्यावेळी आम्ही आता दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात आहोत असे श्री गुरूंनी सांगितले. हे ऐकताच सायदेव हात जोडून म्हणाला, गुरुदेव मलाही तुमच्याबरोबर न्या. तुमच्याशिवाय मी एक क्षणी राहू शकत नाही. आपणच रक्षणकर्ते आहात. आपल्यामुळेच मला जीवदान मिळाले आहे. भगीरथीने आपल्या पुनर्जन्माच्या उद्धारासाठी गंगा आणली. त्याचप्रमाणे मी तुम्हाला भेटलो आहोत. आपण भक्तवात्सल्य आहात. मग माझा त्याग का करता? आता काही झाले तरी मी आपल्याबरोबर येणारच असे म्हणून सायदेव श्री गुरूंच्या चरणाची मिठी मारली. सायदेवाने अशी विनंती केली असता प्रसन्न झालेले श्री गुरु नरसिंह सरस्वती त्याला समजावीत म्हणाले, सायदेवा, तुम्ही दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात असलो तरी 15 वर्षांनी पुन्हा तुला दर्शन देऊ. आम्ही तुझ्या गावाजवळ राहू. मग तू आम्हाला पुत्रकलहासह भेटायास ये. आता तू कसलीही चिंता करू नकोस. तुझी सर्व संकटे नाहीशी झाली आहेत. असे आश्वासन देऊन श्री गुरु सायदेवावर मस्तकावर वरदहस्त ठेवला व ते आपल्या शिष्यासह तीर्थयात्रा करत वैजनाथ क्षेत्री आले. तिथे ते गुप्त राहिले. ही कथा ऐकल्यावर नामधारकाने सिद्धयोग्यांना विचारले, श्री गुरु नरसिंह सरस्वती वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे का राहिले? त्यांचे जे शिष्य होते त्यांना कोठे ठेवले? सर्व इच्छा पूर्ण करणारे श्री गुरुचरित्र आम्ही साक्षात कामधेनूच आहे. सिद्धयोगी ते नामधारकाला सविस्तर सांगत आहेत. श्री गुरु नरसिंह सरस्वती दक्षिणेकडे तीर्थयात्रेला गेले. हे सुरस कथा पुढील अध्यायात आहे. ती ऐकण्यासाठी मन एकाग्र करा. अशा रीतीने गुरुचरित्रातील कुरवन शासन स्वयंदेव वरप्रधान नावाचा अध्याय समाप्त झाला. श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र अध्याय 15. श्री गुरुचे वैजनाथ क्षेत्री निरूपण. ओम श्री गणेशाय नम. श्री सरस्वते नम. श्री गुरुभे नम. श्री कुलदेवताय नम. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, बारे शिष्या नामधारका, तुझी गुरुचरणी असलेली भक्ती पाहून मला अतिशय आनंद होत आहे. खरं तर तू धन्य आहेस. तू मला विचारलेस, श्री गुरु नरसिंह वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे का राहिले? त्याचे कारण ऐक. श्री गुरु वैजनाथ क्षेत्री आले असता त्यांनी ख्याती सर्वत्र पसरली. अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. अनेक लबाड स्वार्थी लोक आपल्या इच्छा वासना पूर्ण करण्यासाठी येऊ लागले. या कलियुगात अनेक लोक केवळ आपल्या वासनापूर्तीसाठी शिष्यत्व स्वीकारतात. त्यांना आपल्या गुरुपासून ज्ञान नको असते. त्यांना आपल्या वासना पूर्ण करण्याच्या असतात.
पूर्वी परशुरामाने पृथ्वी निक्षत्रिय करून ब्राह्मणांना दिलेले, पण त्या ब्राह्मणांना कामांना काही कमी झाल्या नाहीत. अनेक गोष्टी मागण्यासाठी ते येत. त्या मागण्यांना काहीच अंतच नव्हता, म्हणूनच ते गुप्त झाले. विश्वव्यापक परमेश्वर कधीही देऊ शकतो, पण वरदानाचे पात्रतेप्रमाणे विचार करावा लागतो. स्वार्थी लबाड लोकांचा उपसर्ग होऊ नये म्हणून श्री गुरु गुप्तपणे राहिले. नामधारकाला त्यावेळी श्री गुरु आपल्या सर्व शिष्यांना जवळ बोलवून म्हणाले, तुम्ही आता भारतभर तीर्थयात्रा करून फिरा. सर्व तीर्थयात्रा पूर्ण झाल्यावर श्री शैल पर्वतावर या. श्री गुरूंनी अशी आज्ञा केली असता सर्व शिष्य अतिशय दुःखी झाले. ते श्री गुरूंच्या चरणी वंदन करून म्हणाले, स्वामी, आम्हाला सर्व तीर्थाची प्राप्ती होते. तुमचे चरण सोडून आम्ही कोठे जाणार? श्री गुरुचरणापाशी सर्व तीर्थे असतात असे सर्व वेदशास्त्रे सांगतात. जवळ असलेल्या कल्पवृक्षाचा त्याग करून रानावनात कशासाठी जावे? त्यावर श्री गुरु म्हणाले, तुम्ही सर्व संन्यासी आहात. जो संन्यासी आहे त्याने एकाच जागी 5 दिवसापेक्षा अधिक काळ राहू नये. म्हणून आम्ही सर्वत्र भ्रमण करतो. तुमची मन स्थिर होईल, मग एकाच जागी राहावे. अशा तीर्थवनात तुम्हाला अधिक ज्ञान मिळावे अशी आमची इच्छा आहे. बहुधान्य, सत्वसार आणि शैलक्षेत्री असून तिथेच आपली भेट होईल. श्री गुरूंनी असे सांगितले असता सर्व शिष्य त्यांना पाया पडून म्हणाले, तुमचे वाक्य आम्हास परिसा समान आहे. जो आपली गुरुची आज्ञा मानत नाही तो भयंकर अशा रोणक नरकात जातो. गुरुची आज्ञा पाळणे हे शिष्याचे कर्तव्य आहे. म्हणून आम्ही आता तीर्थयात्रा करू. आम्ही कोणत्या ना कोणत्या तीर्थयात्री जाऊ ते कृपा करून सांगा. तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आम्ही जाऊ. शिष्याने असे विचारले असता श्री गुरु प्रसन्न झाले. ते म्हणाले, तुम्ही सर्वप्रथम काशी क्षेत्री जा. काशी हे या भूमंडलातील तीर्थराज आहे. हे सांगून तुम्ही गंगा, यमुना, सरस्वती, वरुणा, कृशावती, कृष्णा, वेणी, वस्तवा, शरावती, मुद्रावती, अश्विनी, मधुवती, सुरनदी, चंद्रभागा, रेवती, शरयू, गौतमी, वेदिका, काशिका, मदानिका, सहस्त्रबसा, पूर्णा, बहुदा, वरुणा, वर्चिनी, सहिष्ठा, नर्मदा, गोदावरी, तुंगभद्रा, भीमा, अमरजा, पाताळगंगा, कावेरी, त्रिनमार्गी, कृतमाला, पंचगंगा, मलप्रभा, श्वेतशृंगी या नद्यांच्या तंतका यात्रा कराव्यात. म्हणजे सर्व तीर्थांचे दर्शन घेतल्याचे पुण्य प्राप्त होईल. या नद्या स्नानामध्ये करून सर्व गावे व परिसर पाहावीत. प्रत्येक ठिकाणी कुच्छ व्रत करावे. श्री गुरूंनी आपल्या शिष्यांना गयातीर्थ, रामेश्वर, श्रीगल, पुष्कर, बद्री, कुरुक्षेत्र, महालय, सेतुबंध, गोकर्ण, कोटीतीर्थ, जगन्नाथपुरी, भुवनेश्वरी, अयोध्या, मथुरा, द्वारका, कुशातरण, कुंभकोण, हरेश्वर, गाणगापूर, नरसिंहतीर्थ, कोल्हापूर, भिल्लवडी, अमरपुरम, युगालय, शर्पालय, पिठापूर, शेंद्री, वृषभद्री, श्रीशैल इत्यादी अनेक तीर्थक्षेत्राचे महात्म्य सांगून त्याचे दर्शन घेण्याची आज्ञा केली. श्री गुरूंनी अशी आज्ञा केली असता सर्व शिष्य ती आज्ञा मान्य करून तीर्थयात्रेला गेले. श्री गुरूंनी वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे राहिले. सरस्वती गंगाधर सांगतात, आता पुढील कथा श्रवण करा, म्हणजे सर्व इच्छा पूर्ण होतील. श्री गुरुचरित्र म्हणजे कामधेनू आहे. त्याचे श्रवण पठन केले असता 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. अशा रीतीने गुरुचरित्रातील श्री गुरु वैजनाथ क्षेत्री निरूपण नावाचा अध्याय 15वा समाप्त झाला. श्री गुरुदेव दत्त.